तर बघा आपण बघत आहे MA फर्स्ट सेमचा तिसरा पेपर ज्याचं नाव आहे भारतीय दर्शन, ज्याला आपण इंग्रजीत म्हणू शकतो इंडियन फिलॉसॉफी. तर आपण बघितलं होतं भारतीय दर्शनाचे दोन प्रकार आहे, आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. आस्तिक दर्शनांमध्ये 6 दर्शन आहेत, जसे की न्याय मीमांसा, त्यानंतर सांख्य आणि योग, त्याच्यानंतर वेदांत आणि वैशेषिक. तर न्याय आणि वैशेषिक सोबत म्हटले जातात, योग आणि सांख्य आणि वेदांत आणि मीमांसा. तर मीमांसेचे जे दोन आहेत, उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा, तर त्याच्यामध्ये वेदांत आणि मीमांसा हे दोन प्रकार येतात. त्यापैकी आपल्याला न्याय आणि वैशेषिक हे जे दोन ग्रंथ आहेत, त्याच्यावर आधारित तर्कसंग्रह नावाचा ग्रंथ आहे. त्याचे रचनाकार अन्नम भट्ट आहेत. अन्नम भट्ट यांनी आपल्या तर्कसंग्रहामध्ये एकूण 7 पदार्थांचं वर्णन केलेलं आहे. 7 पदार्थांची आपण माहिती करून घेतल्यास आपल्याला मोक्षप्राप्ती होते, असं अन्नम भट्ट यांचं म्हणणे आहे. तर आपण आतापर्यंत तर्कसंग्रहाच्या 7 पदार्थांपैकी पहिला पदार्थ जो आहे तो द्रव्य, ते 9 आहेत ते बघून झाले. त्याच्यानंतर गुण जे 24 आहे ते पण आपले बघून झाले. आता आपल्याला बघायचं आहे कर्मखंड. तर आता अथ कर्मखंड कर्मणो लक्षणम भेदाश्च, कर्माचे लक्षण आणि भेद पाहू आता. चलनात्मकम कर्म, तर कर्म म्हणजे काय? चलनात्मकम कर्म. आता हा ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कर्म म्हणजे काय? तर चलनात्मकम कर्म, ते संस्कृत तारिका लक्षात ठेवायची, चलनात्मकम कर्म. मग पुढे आहे ऊर्ध्वदेश संयोग हेतू वृक्षेपणम, अधोदेश संयोग हेतू अपक्षेपणम, शरीरस्य सन्निकृष्ट संयोग हेतू आकुंचनम, विकृष्ट हे संयोग हेतू प्रसारणम, अन्यत सर्वम गमनम. आता बघा कर्माचे 5 प्रकार आहेत, हे आपण पहिल्याच खंडामध्ये बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे उत्क्षेपणम, वरच्या बाजूला क्षेपण म्हणजे फेकल्या जाण्याची क्रिया ज्या कर्मामध्ये होते त्याला म्हटलेलं आहे उत्क्षेपणम. त्याच्यानंतर अपक्षेपणम म्हणजे खालच्या बाजूच्या फेकण्याचा जे जे कार्य ज्या मध्ये होते त्याला म्हटलेलं आहे अपक्षेपणम कार्य. त्याच्यानंतर आहे आकुंचनम, तर शरीराच्या जवळच्या सन्निकृष्ट म्हणजे जवळपासच्या कार्याला आकुंचन म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर प्रसारणम, शरीराच्या संयोगापासून दूर असण्याचे जे कार्य आहे त्याला प्रसारण म्हटलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त सगळ्या कर्मांना निगमनमध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण कर्म पाहिले 5 प्रकारचे. त्याच्यानंतर आहे सामान्यस्य लक्षणम तसे भेदौच. आता त्याच्यानंतरचा जो पदार्थ आहे, कर्मानंतरचा पदार्थ आहे सामान्य. सामान्यस्य लक्षणम तस्य हेतु भेदौच. नित्यमेकम अनेका अनुगतम सामान्यम, द्रव्यगुणकर्मवृत्ती तद द्विविधम परा अपरा भेदात, परा अपरम भेदात, परम सत्ता अपरम द्रव्यत्वादी. माता म्हटलेलं आहे सामान्य जाति का लक्षण करते हैं जो नित्य और एक होकर अनेकों में अनुगत है. म्हणजे जे नित्य आहे, एक आहे, पण ते अनेकांमध्ये अनुगत आहे, अनेकांमध्ये त्याचं अस्तित्व आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? सामान्य म्हटलेलं आहे. वह सामान्य द्रव्य गुण और कर्म में रहता है. सामान्य कशा कशामध्ये आहे? नित्य आहे, सामान्य नित्य आहे, एक आहे, आणि ते द्रव्य गुण आणि कर्म, द्रव्य गुण आणि कर्म याच्यामध्ये असते. सामान्य के 2 भेद है. सामान्याचे 2 प्रकार आहे, पर आणि अपर. द्रव्य गुण और कर्म में रहने वाले सामान्य जाति को सत्ता कहते हैं. मग द्रव्य गुण आणि कर्मामध्ये राहणाऱ्या सामान्य जातीला काय म्हटलेलं आहे? सत्ता म्हटलेलं आहे. अधिक देशों में रहने से उसे पर सामान्य कहते हैं. अधिक देशांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये राहिल्यामुळे त्याला परसामान्य म्हटलेलं आहे. अल्पदेश में रहने वाले द्रव्यत्व आदि अपरसामान्य कहलाता है. आणि अल्प देशामध्ये म्हणजे कमी गोष्टींमध्ये राहणाऱ्या सामान्याला मग काय म्हटलेलं आहे? अपर सामान्य असं म्हटलेलं आहे. नंतर आहे विशेष लक्षणम, म्हणजे जो नेक्स्ट आपला पदार्थ आहे तो आहे विशेष. त्याचं लक्षण सांगितलेलं आहे नित्य द्रव्य वृत्तयो व्यापक व्यावर्तका विशेषः. मग पुढे म्हटलेलं आहे की नित्य द्रव्य में रहने वाले व्यावर्तको विशेष कहते हैं. नित्य द्रव्यांमध्ये राहणाऱ्या व्यावर्तकाला काय म्हटलेलं आहे? विशेष म्हटलेलं आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू, परमाणु और आकाश, काल, दिक, आत्मा और मन, इन नित्य द्रव्यों में रहने वाले व्यावर्तक विशेष अनंत है.
मग आता ह्या यापैकी मग पृथ्वी, जल, तेज आणि वायू परमाणू आणि वायू यांचे परमाणू म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायूंचे परमाणू आणि आकाश, काल, दिक, आत्मा, मन यांच्यामध्ये तर परमाणू नाही आहेत, आपण बघितलं होतं. पण यांच्यामधले जे नित्य द्रव्य आहे त्यांच्यामध्ये काय आहे, व्यावर्तक जे आहे त्याच्यामध्ये विशेष अनंत आहेत. नंतर आहे समवाय लक्षण. समवाय लक्षणामध्ये म्हटलेलं आहे नित्य संबंध समवाय. समवाय म्हणजे काय, तर नित्य संबंध समवाय अयुत सिद्ध वृत्ती ययोर्द्वयोर्मध्ये एकमेव नश्चद अवस्थम अपराश्रितमेव तिष्ठते तयोर अयुतसिद्धौ यथा अवयवीनौ गुणगुणिनौ क्रियान्वन्तौ जाती व्यक्ती विशेष नित्य द्रव्ये चेती. आता पुढे म्हटलेलं आहे की नित्य संबंध को समवाय कहते हैं, वह अयुत सिद्ध पदार्थ में रहता है जिन दोनों के मध्य में एक अवस्था नष्ट न होने तक दूसरे के आश्रित रहता है, वैसे दोनों पदार्थ अयुत सिद्ध कहे जाते हैं, जैसे अवयव और अवयवी. मग मी उदाहरण दिलं की आपल्या शरीरापासून हात जो आहे तो वेगळा करता येणार नाही, याचा संबंध त्याच्यामध्ये आहे, त्याला म्हटलेला आहे समवाय संबंध. की तो असा संबंध की तो सहजासहजी आपण त्या दोन गोष्टींमधून वेगळा करू शकत नाही. जर केला तर त्या दोन्ही गोष्टींना काही अर्थ उरणार नाही, त्याला म्हटलेला आहे समवाय. आणि अयुत सिद्ध म्हणजे काय की दोन गोष्टींमध्ये मध्यमध्ये अवस्था नष्ट होणार नाही, ज्या दोन गोष्टींमध्ये जी अवस्था नष्ट होणार नाही त्याला म्हटलेले अयुत सिद्ध. तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ अवयव, अवयवी, गुण, गुणी, क्रिया, क्रियावान, जाती, व्यक्ती आणि विशेष नित्य. त्याच्यानंतर आहे प्रागभावस्य लक्षणम. आता अभावाचे लक्षण सांगत आहे. शेवटचा पदार्थ आहे आपला तर्कामधला, त्याचं नाव आहे अभाव. अभावाचे 4 प्रकार आहेत, आपण बघितले होते. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंत अभाव आणि अन्योन्य अभाव. तर प्रागभावाबद्दल म्हणत आहे अनादिही शांतः प्रागभावः उत्पत्तेः पूर्वं कार्यस्य. अनादि ही शांतः स अंतः प्रागभाव, कि जिसका आदि नहीं और अंत है त्याला काय म्हटलेलं आहे, प्रागभाव. ऐसे भाव को प्रागभाव कहते हैं, वह कार्य की उत्पत्ती से पहिले रहता है. की जसं घट निर्माण होण्याच्या आधी घटाचा जो अभाव आहे त्याला प्रागभाव म्हटलेला आहे, पण नंतर आता एकदा घट निर्माण झाल्यावर त्याला अंत आहे म्हणून त्याला प्रागभाव म्हटलेला आहे. नंतर आहे प्रध्वंस अभावाचे लक्षणम. सादिरंतः प्रध्वंसः अपत्य अनंतरम कार्यस्य. जिसका आदि है, जो उत्पन्न है और अंत नाश नहीं है, वह प्रध्वंस अभाव वह कार्य के उत्पत्ति के बाद होता है. मग आता प्रध्वंसा अभाव ज्याबद्दल म्हटलेलं आहे की ज्याला आदि नाही आहे, ज्याला सुरुवात नाही आहे पण ज्याला अंत आहे, अशा गोष्टीला काय म्हटलेलं आहे, प्रध्वंसाभाव. मग त्याला काय म्हटलेलं आहे, कार्य की उत्पत्ती के बाद होत आहे. कार्याची उत्पत्ती जेव्हा होते, कार्य जेव्हा सुरू होते तेव्हा हा अभाव सुरू होतो. की कार्याची उत्पत्ती जेव्हा झाली त्याच्यानंतर तो संपणार आहे, नष्ट होणार आहे, म्हणून त्याला प्रध्वंसा अभाव म्हटलेला आहे. त्याच्यानंतर अत्यंत अभाव. त्रैकालिक संसर्ग अवच्छिन्न प्रतियोगिता को अभाव अत्यंत अभाव यथा भूतले घटो नास्ती इति. मग आता म्हटलेलं आहे की अत्यंत अभाव का लक्षण करते हैं त्रैकालिक अभाव, की भूत भविष्य, भूत वर्तमान भविष्य याच्यामध्ये कधीही जे नाही आहे त्याला अत्यंत अभाव म्हटलेला आहे. और संसर्ग से युक्त प्रतियोगिता जिससे है जिसमें है उस अभाव को अत्यंत अभाव कहते हैं. जैसे भूतले घटो नास्ती, म्हणजे ज्याची निर्मितीच झालेली नाही आहे अशा अभावाला काय म्हटलंय मग अत्यंत अभाव. की जे कधी झालंही नाही, निर्माण झालं होतही नाही, झालंही नाही आणि होणारही नाही, याला म्हटलेलं आहे अत्यंत अभाव. म्हणजे भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळामध्ये ज्याची निर्मितीचं काहीच लक्षण दिसत नाही त्याला म्हटलेलं आहे अत्यंत अभाव. त्याच्यानंतर शेवटचा अभाव जो आहे तो अन्योन्य अभाव. अन्योन्य अभावाबद्दल म्हटलेलं आहे तादात्म्य संबंधावच्छिन्न प्रतियोगिता को प्रतियोगिता कह अन्योन्य अभाव यथा घटः पटो न. आता म्हटलेलं आहे की तादात्म्य संबंध से युक्त प्रतियोगिता वाले अभाव को अन्योन्य अभाव
कहते हैं जैसे घटपट नहीं है, घटपट नहीं है, अन्योन्य अभाव का प्रतियोगिता अवच्छेदक संबंध तादात्म्य संबंध ही होता है। घट पटो न, इसका अर्थ हुआ घट का तादात्म्य पट में नहीं है, घट में ही है. मग आता तादात्म्याचा जो अभाव आहे त्याला अन्योन्य अभाव म्हटलाय की घट हा पट नाहीये, म्हणजे जो मडका आहे ते कापड नाहीये, हा जो उपाय म्हणजे घटामध्ये पटाचा कुठलाही गुण नाही आहे, याला काय म्हटलेलं आहे मग अन्योन्य अभाव. म्हणजे तादात्म्य म्हणजे सारखेपणा काहीच नाही आहे, त्या अभावाला म्हटलेलं आहे अन्योन्य अभाव. अशा प्रकारे आपण अभावाचे 4 प्रकार पाहिले, प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंत अभाव आणि चौथा अन्योन्य अभाव. अशा प्रकारे तर्कसंग्रहातले 7ही पदार्थ आपले समजून झाले. 4 प्रमाण समजून झाले, म्हणजे पदार्थ विचार आणि प्रमाण विचार हे जे 2 गोष्टी होत्या त्या आपल्या इथे बघून झालेल्या आहेत. म्हणजे तर्कसंग्रह हा आपला ग्रंथ बघून झाला, त्याची रिव्हिजन पण झालेली आहे. त्याच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पण मी तुम्हाला आता सांगितले काहीच कोणते येणार, आणि डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न पण आपण बघितले. याचा आता चांगली तयारी केली तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने फायदा होईल त्याचा. ठीक आहे. तर इथे आपला तर्कसंग्रह अन्नम भट्ट विरचित जो ग्रंथ आहे तो आता इथे संपलेला आहे.